घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत. जानकीने ऐश्वर्याला आता रंगेहातच पकडलेलं असतं. रंगेहातच पकडून अगदीच हाताला ओढतच खोलीमध्ये आणलेलं असतं. खोलीमध्ये आणल्याच्यानंतर खाली पाडते आणि म्हणत असते, बोल, हा फोटो तुझ्याकडे कसा आला, तुला कोणी दिला, असं म्हणूनच ती तिला जाब विचारत असते. सांग, बोल पटकन. आणि तेव्हाच ऐश्वर्या अगदीच घाबरलेली असते. तेव्हाच आता जानकी म्हणत असते, बोल पटकन, नाहीतर जीव घेईन मी तुझा. हा फोटो तुला कोणी दिला, सांग ऐश्वर्या, बोल, हा फोटो तुझ्याकडे कसा आला. तेव्हाच ऐश्वर्या काहीच बोलत नसते. मग जानकी अगदीच रागात तनतन करत आलेली असते आणि त्यासोबतच तिचा तो फोटो म्हणजेच आईसोबतचा असतो आणि ह्या ऐश्वर्याने तिच्या भावनांशी असं खेळलेलं असतं. म्हणूनच आता जानकी लगेचच तिचा अगदीच गळा दाबत असते आणि दोन्ही हाताने गळा दाबल्याच्या नंतर म्हणत असते, बोल लवकर, हा फोटो तुझ्याकडे कसा आला, तुला कोणी दिला, बोल ऐश्वर्या लवकर, नाही जर बोललीस तर मी इथे तुझा जीव घेईन, असं ती बोलत असते. पण इकडे मात्र ऐश्वर्या बोलत नसते. अगदीच ऐश्वर्याचा श्वास हा गुदमरलेला असतो, कारण जानकीला प्रचंड राग आलेला असतो. आत्तापर्यंत ही सगळ्या गोष्टीशी खेळत आली, मला त्रास देत आली, माझ्या घरच्यांना, आता तर माझी जी आई माझ्यासोबत नाहीये, मी पोरकी आहे, त्याचबरोबर मी अनाथ म्हणून हिणवली जात आहे. एक शेवटची आठवण माझ्या आईची माझ्यासोबत होती आणि ती सुद्धा ह्या ऐश्वर्याने इथे घेतलेली आहे. आणि तेव्हाच बोल पटकन, असं इथे ती म्हणत असते. तेवढ्यातच ऐश्वर्या आता तिच्या हाताची मूठ सैल करते आणि म्हणत असते की पार्वती आईने, आणि असं म्हणूनच ती तिला धक्का देऊनच तिथून घाबरूनच पळत निघून जाते. इकडे जानकीने तो फोटो जॉईंट केलेला असतो आणि तो हातामध्ये पकडलेला असतो आणि तेव्हाच ती म्हणत असते, म्हणजेच माझी आई कुठे आहे, कोण आहे, हे सगळं काही पार्वती आईला माहीत आहे का, असाच विचार इथे ती करत असते. आणि तेव्हाच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला कोण देणार आहे, असं म्हणत असते. आता एकच शेवटची आशा आहे, ती म्हणजेच की माझी पार्वती आई. खरंच पार्वती आई ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर असेल का आणि माझी आई मला भेटेल का, ही खूप मोठी आशा इथे आता जानकीच्या मनामध्ये असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, जानकी आणि लताबाई ह्या दोघी एकमेकींना ओळखू शकतील का, की लता आता इथे जानकीला ओळखेल का. आता ऐश्वर्या ज्या कुरघोडी करेल तेव्हा पुन्हा एकदा नवीन काहीतरी ट्विस्ट या मालिकेमध्ये येईल. कमेंटद्वारे नक्कीच अभिप्राय कळवायला विसरू नका. धन्यवाद.